हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लर्न अँड फन. चला तर आज आपण बघू टाईप ऑफ अँगल्स. आता ही लाईन दाखवली, पेन्सिल दाखवली, म्हणजे एक लाईन आहे. इन अ फिगर ए, टू स्टिक लाय वन अपॉन द अदर. देअर इज नो चेंज इन देअर पोझिशन. इन दिस पोझिशन द अँगल बिटवीन द स्टिक इज अ झिरो अँगल. द मेजर ऑफ द झिरो अँगल इज रिटन ॲज झिरो. म्हणजे जर अशी स्ट्रेट लाईन असेल, ही एक खालची स्टिक आहे आणि त्याच्यावर आणखी एक काय दुसरी स्टिक ठेवली आहे, त्यांच्यामध्ये पॉईंट जो स्टार्टिंग पॉईंट आहे आणि एंडिंग पॉईंट आहे ते एक्झॅक्ट काय आहेत, एकमेकांच्या वर आहेत. त्यांच्या पोझिशनमध्ये काही चेंज आहे का? नाही. मग अशा वेळेस आपण त्याला काय म्हणतो? झिरो अँगल. म्हणजे इथं कुठला अँगल फॉर्म झालेला दिसतंय का आपल्याला? नाही. मग त्यामुळे हा काय झाला आपला? झिरो अँगल. मग आता सेकंड काय आहे? नाऊ कीपिंग द वन स्टिक इन अ प्लेस. एक स्टिक काय केली आपण? एकाच प्लेसवर ठेवली आणि दुसऱ्या स्टिकला काय केलं आपण? टर्न अदर वन अराउंड ॲज शो इन फिगर. दुसरी स्टिक याच्यावरची ठेवलेली होती. इथं दोन स्टिक आपण बघितल्या ऑलरेडी. यामधली आपण एक स्टिक काय केली? यावरची उचलली आणि थोडी अशी वर सरकवली, वरपर्यंत सरकवली. मग इथं काहीतरी एक अँगल फॉर्म झाला. द अँगल इज फॉर्म बी. मग इथं काही बी अँगल फॉर्म झाला. तो अँगल किती लहान आहे? 90 डिग्री. 90 डिग्रीपेक्षा लहान आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणणार? ॲक्यूट अँगल. काय म्हणणार आपण त्याला? ॲक्यूट अँगल. आणि नंतर द अँगल इन फिगर सी इज. आता हा अँगल, हा आता इथपर्यंतच बी होती. स्टिक कुठपर्यंत होती? वरच्या फिगरमध्ये इथपर्यंत गेली. मग आता परत ही फिगर सीमध्ये काय झालं? ही स्टिक आणखी थोडी आपण एकदम स्ट्रेट उभी केली. मग स्ट्रेट उभी केली तेव्हा कोणता अँगल फॉर्म झाला? तो अँगल फॉर्म झाला 90 डिग्री. मग त्याला आपण काय म्हणतो? राईट अँगल. काय म्हणतो आपण त्याला? राईट अँगल. मग नंतर आणखी ती स्टिक आपण काय केली? आणखी थोडी फिरवली, थोडी इकडे टर्न केली. मग तेव्हा आणखी मोठा अँगल फॉर्म झाला. मग त्या अँगल इज फॉर्म फिगर डी इज ऑप्ट्यूस. काय म्हणायचं त्याला? ऑप्ट्यूस अँगल. म्हणजे अन अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री इज कॉल्ड ऑप्ट्यूस अँगल. काय म्हणसान त्याला तुम्ही? ऑप्ट्यूस अँगल. मग नंतर आपण घेतली इफ द स्टिक इज टर्न फर्दर इन द डायरेक्शन शो इन फिगर. आपण काय केलं? हा जो वरच्या याच्यामधला जो अँगल होता तो परत आणखी काय केला? खाली टर्न केला. पूर्ण स्ट्रेट केले ना दोन्ही स्टिक. एक स्टिक इकडे आणि एक स्टिक इकडे. मग हा एवढा मोठा अँगल फॉर्म झाला. तर मग आता या अँगलला काय म्हणायचं? स्ट्रेट अँगल. काय म्हणायचं? स्ट्रेट अँगल. आणि तो असतो 180 डिग्री. किती असतो? 180 डिग्री. नंतर बघितलं इफ द स्टिक इज टर्न इवन फर्दर ॲज शो इन फिगर. आपण परत ती स्टिक 180 पासून आणखी थोडी म्हणजे सर्कल कंप्लीट करायसाठी आपण जसं करतो तसं ती स्टिक आणखी थोडी खालच्या डायरेक्शनला आणली. मग खालच्या डायरेक्शनला हा अँगल मोठा झाला. मग हा अँगल जर स्ट्रेट असेल तर काय असतो? 180. मग थोडा मोठा झाला. मग त्याला आपण काय म्हणतो? रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल इज ग्रेटर दॅन 180 अँड लेस दॅन 360. हा अँगल 180पेक्षा मोठा असतो आणि टोटल किती असतं? सर्कल 360चं. तर मग हा अँगल 360पेक्षा काय असणार? छोटा आणि 180पेक्षा मोठा असणार. म्हणून आपण त्याला म्हणणार रिफ्लेक्स अँगल. इफ द स्टिक इन फिगर एफ कंप्लीट वन राऊंड अँड कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन ॲज इन फिगर जी. It turned through 180 degree till it made a straight angle and 180 after making the straight angle, thus completing 360 degree in all. An angle made in this way is called full or complete angle. The measure of the complete angle is 360. म्हणजे टोटल एक सर्कल कंप्लीट झालं. पूर्ण वन स्टिक इथून पासून आपण ती स्टिक रोटेट करायला सुरू केली तर पूर्ण कम्प्लिटली ही स्टिक रोटेट होऊन परत जागेवर आली. तर किती कंप्लीट केलं त्या स्टिकनी? 360 डिग्री. थँक्यू फॉर वॉचिंग. चला मग सोडवा बरं. सांगा आता 180ला काय म्हणणार? मग आपण 180ला आपण म्हणणार स्ट्रेट अँगल. आणि 240ला, आता 240 द अँगल ग्रेटर दॅन 180 अँड लेस दॅन 360 त्याला आपण काय म्हणतो? रिफ्लेक्स अँगल. मग 240 आहे का रिफ्लेक्स अँगल? यस. आणि झिरो अँगल म्हणजे 0 डिग्री. आणि 360 म्हणजे एक कंप्लीट सर्कल. मग त्याला आपण काय म्हणणार? कंप्लीट अँगल. नंतर आता 75 डिग्री दिला. मग 75 डिग्री काय येणार आहे? आता हा टाईप ऑफ अँगल आहे. मग हा कोणता अँगल असणार आहे? ॲक्यूट अँगल असणार आहे. 0 डिग्रीच असणार आहे. झिरो अँगल म्हणणार आपण त्याला. आणि 215 हा कोणता असणार आहे? तर हा आहे रिफ्लेक्स अँगल, कारण 180पेक्षा मोठा आहे. आणि 360 काय आहे? मग कंप्लीट अँगल. 180 काय आहे? ऑप्ट्यूस अँगल. 90 डिग्री काय आहे?
राईट अँगल. आणि 148 180पेक्षा छोटा आहे मोठा पण 180पेक्षा छोटा आहे म्हणजे हा पण काय आहे मग ऑब्ट्यूस अँगल. आणि 180 डिग्री अँगल कोणता असणार आहे तर तुमचा स्ट्रेट अँगल असणार आहे. ओके, खालचा अँगल ओळखा बरं कोणता आहे. आता जर हा अँगल स्ट्रेट असता तर आपण त्याला काय म्हटलं असतं राईट अँगल. मग हा राईट अँगल नाही आहे म्हणजे तो कोणता आहे राईट अँगलपेक्षा छोटा आहे म्हणजे तो काय आहे ॲक्यूट अँगल. आणि आता हा एकदम स्ट्रेट आहे मग हा किती झाला असं साईन दिसलं म्हणजे ओळखून घ्यायचं कोणता आहे तो 90 डिग्रीचा म्हणजे राईट अँगल. आता हा वाला अँगल विचारला तुम्हाला आतमधला विचारला का नाही आतमधला विचारला तर तो असणार आहे ऑब्ट्यूस. आता बाहेरचा विचारला आहे म्हणजे बाहेरचा जर आपण एवढा असता असा स्ट्रेट असता तर त्याला आपण म्हटलं असतं 180 म्हणजे स्ट्रेट अँगल. पण तो 180पेक्षा मोठा आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणणार रिफ्लेक्स अँगल. नंतर आहे 180 डिग्री म्हणजे स्ट्रेट अँगल. ओके, आणि हा किती आहे 0 डिग्री अँगल. थँक्यू फॉर वॉचिंग.